Start question number 1, Sri Vijay Sardesai. Sir, like you 1C. Speaker sir, answer as per computer sheet. Because sir, हो इशू असा नवे बोरयेचे ब्रिजाचो. म्हाका दिसलेलो ट्रायबलांचो विचारतलो म्हणून बरें. ना ट्रायबल रिझोल्युशन जालें म्हणून तुमी डिसअलाव केलें न्ही. ट्रायबल रिझोल्युशन आशिल्लें म्हणून तुमी डिसअलाव केल्लें तो हांव आतां काडना. स्पीकर सर, हांव जेन्ना मंत्री आशिल्लो तेन्ना हांवें एक इंटिग्रेटेड खाजान मॅनेजमेंट प्रोग्राम म्हूण केल्लो. स्पीकर सर, खाजान म्हणटी आमची एक लोकल हेरिटेज आणि एग्रीकल्चराची एक कॉर्नर स्टोन म्हणटात. स्पीकर सर, 18,000 हेक्टर खाजान आमी रिक्लेम केल्या, ज्याची 4,000 हेक्टर इबाड जाल्या, काबाड जाल्या. स्पीकर सर, हे हांव खाजनाक कित्याक हाडटा आनी आमचे प्लॅन आशिल्लो तो कित्याक पयलीं सांगता. आमचो प्लॅन आशिल्लो इंटिग्रेटेड खाजान मॅनेजमेंट प्रोग्राम, ज्यातून 500 हेक्टर पर इयर आमी रिक्लेम करतले आनी खाजान फार्मिंगाक यूज करतले. हो म्हज्या वेळार प्रोग्राम आसलो. दोतोर प्रमोद सावंतान म्हाका काडलो आनी तो प्रोग्राम न्हिदलो. स्पीकर सर, ताजे मागीर आतां हो जो ब्रीज येता, बोरयेचो ब्रीज येता, हो ब्रीज खाजान जमनींतल्यान पासाट जाता. शेतकारांचे प्रमाणे CRZ नोटिफिकेशन अशें म्हणटा की खाजना काबार करून तातूंत कन्स्ट्रक्शन करूंक मेळना, हें प्रोटेक्टेड अशें म्हणून म्हणटात. म्हणटकर हांव एक पॉयंटेड सप्लिमेंटरी म्हजो पयलो घालतां की कितलीं घरां आनी कितले खाजान जमीन ह्या ओरिजिनल अलायनमेंटा खातीर काबार जाता, आनी 7 अलायनमेंट्स जे प्रपोज केले तातूंत तो खंयचो अलायनमेंटान कमींतले कमी घरां वतात आनी कमींतले कमी खाजान जमनी पेड्यार जातल्यो. Yes. स्पीकर सर, बोरी ब्रिज तुमकांय खबर आहा. म्हणजे फोंडेच्यान म्हाका दिसता काणकोण वयता आसतना सगळ्या जाणांक हो बोरी ब्रिज लागता आनी बोरी ब्रिजाची आत्ताची कंडिशन्स कितें आसा हेंय जाणा. आनी ताका लागून टायम टू टायम म्हणजे ताका रिपेर सपोर्ट बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आहा पळय मेंटेनन्स ताजो करप हें टायम टू टायम आमची PWD करीत आसा. बोरी ब्रिज आनी तेच्या सपोर्टींग म्हणजे आमी म्हणटा की जितकें कंजेशन जाता, खास करून जे शिरोडकर आमचे मिनिस्टर्स आसा तांकांय खबर आसा की कितल्या मोठ्या प्रमाणात साईबाबा मंदिर टू थंय पर्यंत खूब मोठ्या प्रमाणात हे टोटल जे आसा कंजेशन जायत आसा. विथ द हेल्प ऑफ आवर डबल इंजीन सरकार आमी गोंयांतले सगळे म्हणजे हायवे ब्रिजीस हे करपाक शकले. पयलेच फावटी ह्या 10 वर्सांक तशें पळोवंक वचत जाल्यार सगळे ब्रिज, जुवारी ब्रिज सुद्दां म्हणजे पयलीं खूब पयलीं 30-40 वर्सां बांदता 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 करून थंयच उरलेलो. द सेम वे द बोरी ब्रिजाची गत आसा. आनी ताकाच लागून बोरी ब्रिज जो आसा पळय न्ही हो गोवमेंटान बांदूंक घेतला आनी डॅट कम्स अंडर डॅट हायवे म्हणजे आमी येवटेंतल्यान जो बेळगांवांतल्यान जो हायवे वता ताजो रस्तो अप टू कुर्टी पर्यंत जाला आनी येवटेंतल्यान जो वता म्हणजे परत ढवळीच्यान डायरेक्ट पणजे येवपी रस्तो तो फक्त मदलो पॅच उरला. आतां रिगार्डींग लोटलेच्यान मिसींग लिंक जो आसा वेर्णा इंडस्ट्रियलिस्टा खातीर तो येवन लोटले थांबला, ताकाय खबर आसा, तो जाणा. आनी इन लॉंग रन हो तसो पळोवंक वचत जाल्यार इंडस्ट्रीच्या दृश्टीन म्हणजे आमी आतां पळयता जर पर्वरी जाल्यार तो रस्तो वचपाकूय गरजेचो आसा. पण एक गजाल की बोरी ब्रिज हो परत बांदपाक जाय आनी ताका लागून ताका ताणें जें म्हटलां की 7 अलायनमेंट केल्ले, खंयचो अलायनमेंट घेता म्हाका दिसता हांवें अपलोड केला त्या क्वेश्चनाचेर बाकीचे सगळे अपलोड केला. बट आत्तां जो आमी अलायनमेंट घेतला ते डॅट सर्कल फ्रॉम द फोंडाच्यान येता त्या सर्कला कडल्यान फुडें तुकाय खबर आहा तो 7वो अलायनमेंट. 7वो अलायनमेंट नंबर 7. हय. म्हणजे तो गणपतीचें देवूळ जे धाकटें त्या हेज्या कडेन आसा पळय, जो लो लायिंग रोड आसा तो सदांच तसो थोडोसो पावस पडलो काय तो बुडटा, लो लायिंग एरिया. थंयच्यान तो डायरेक्टली म्हणजे तुज्या विदाउट एक सुद्दां घर जें आसा पळय न्हू हें डॅमेज जायना. टोटल लँड जी आसा 39.3184 हेक्टर खाजन लँड, इट इज एन 11.01 हेक्टर. आनी एकूय घर जें आसा पळय न्ही हें डेमोलिश करचें पडना ह्या अलायनमेंटा खातीर. त्या आमकां लोकांचें घर अलायनमेंट करपाचें ना. म्हाजे सेंटिमेंट्स त्या शेतकाऱ्यांच्या कडेन आसा. आमचो मिनिस्टर बाब एलेक्स त्या सगळ्या शेतकाऱ्यांक घेवन नितीन गडकरीकूय मेळ्ळा. तेणी
तांकां अजुनूय बी जर कितें प्रोविजन करून त्यांची लँड वाचोवपाक शक्य आसा जाल्यार ती लँड जी आसा पळय तितकी आमी वाचयतात ताका प्रॉमिस केला म्हणजे एका जाग्यार आमकां 60 आशिल्लो तेणी थोडेशें प्रोविजन करून म्हणजे थंय लँडिंग जाता त्या जाग्यार थोडेशें कमी करचें हेंय म्हटलां म्हाका तेंय खबर आसा की एकदां आमी फिलिंग केलें काय परत तें खाजन जावप कठीण आसा तें म्हाकाय खबर आसा हांवेनूय म्हणजे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर कडेन डिस्कस केलां आमी जरी कितलेंय म्हटलें आमी परत ती लँड फील काडून दिता परत तुमी खाजन रोया इट इज नॉट पॉसिबल बट एक गजाल आसा की तो कंप्लिटली ब्रीज आमी थंयच्यान हो पिलराचेर घेता इट इज एप्रॉक्सिमेटली 7 किलोमिटर पडटा हय त्या खातीर तो कंप्लिटली जो आसा पळय न्ही इक्की लँड आनी इक्की खाजन लँड जी आसा पळय न्ही ताका लागता आनी कितें जाय स्पीकर सर स्पीकर सर मंत्र्यान म्हाका आन्सर दिलें तुम्ही म्हणला की अराउंड 1 लाख सॉरी इट इज 5.5 किलोमीटर 5.5 किलोमीटर 5.73 किलोमीटर बरो तो आय एम बेसिकली टॉकिंग ऑन द खाजान्स फर्स्ट तुवें सांगला तो फिगर म्हाका सारको ऑलमोस्ट तितलो आहा हांव म्हणटा 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे काबार जातले हे अलायनमेंटान आनी तुमचे प्रमाणे 1,20,000 जर खाजन काबार जाता जाल्यार इसी नाका 2 लाख जाल्यार इसीची गरज आसा सो स्पीकर सर PWDचे हें कितें आहा की 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे आमी इबाड करतात पूण ते 2 लाख एक्सीड जाले जाल्यार आमी एनवायरमेंट क्लियरन्स हाडचें पडटलें स्पीकर सर आतां हांव पेपर दाखयले म्हणून तूं वायट धर नाका पूण एक पेपराचेर पळय एक फूल पेज आयल्या हे इश्यूचेर आय विल प्लेस इट ऑन द टेबल आनी तुवें वाच कार्स्टन मिरान म्हणटाणे लोटली फार्मर्स एट क्रॉस रोड्स म्हणून बरयलेलें आहा हें मातशें तूं वाच आनी म्हाका दिसता स्पीकर सर एक लोटली मिसींग लिंक रोड जो आशिल्लो ते कन्स्ट्रक्शन डेब्रीज आतां मुखेलमंत्र्यान म्हणला ते भशेन ती कन्स्ट्रक्शन डेब्री तशीच आहा सो परतें खाजन थंय जातलें म्हणटा तें ऑलमोस्ट अशक्य आहा तुवें आतां तुज्या हातून म्हणिल्लें आहा सो स्पीकर सर अशें तांचें हें आहा की तुमी कॉम्पेन्सेट खाजन म्हणटा कितें की हातून खरीफ सिजनान एग्रीकल्चर करता रबी सिजनान तुका भाजी मेळटा सो इट इज अ कंटिन्युअस थिंग सो ताका तूं क्वॉन्टिफाय करून हे पयशे घेवन तूं घरा वच अशें सांगूंक शकना कित्याक तांचें पोट ताजेर डिपेंडंट आहा पूण स्पीकर सर म्हजी सेकंड सप्लिमेंटरी अशी आहा की तुवें कसलोय एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केला फॉर द अलायनमेंट बेसिकली ऑन फ्लडिंग लँडस्लायड्स एंड अनकल्टिवेबल लँड्स स्पीकर सर हांव कित्याक सांगता न्हू जेन्ना तो रस्तो कट करून गेलो तेन्ना हांवें सांगला ते भशेन मोदी जेन्ना दोंगर कापला आतां खूब कडेन आमकां दिसता धवळे बिवळे दिश्टी पडटा जंय तूं बायपास म्हणल्यार सामको झऱ्यो फुटल्या फ्रॉम द हें बिकॉज तुमी मायंडलेसली दोंगर कापला सो स्पीकर सर अशें दिसता की हो जो सगळो ब्रीज तूं करता तुजी PWDनूच आन्सर दिल्लें आहा की हो ब्रीज आनी 20 वर्सां उरपाचो आहा म्हणून सो मे बी यू ऑल डोंट हॅव डावट ब्रिजाची आनी लायफ 20 वर्सां उरला म्हणून एक्झिस्टिंग आसा तो ब्रीज 20 वर्सां आनी उरतलो हें तुमी म्हणिल्लें आहा आनी आन्सर आसा कॅन्टिलिवर आसूं कितें आसूं पूण 20 वर्सां ताजें लायफ आहा म्हणून PWDनूच म्हणिल्लें आहा स्पीकर सर 20 कोटीचें सँक्शन आहा एक्झिस्टींग ब्रीज रिपेर करपाक ते तुज्या बजेटान सँक्शनूय दिल्लें आहा 20 वर्सां लायफ स्पॅन आहा लोकांचें आतां जाला ते भशेन येदो व्हडलें जें तूं बांदता तो कोळसो हांगाच्यान कर्नाटका व्हरपाकूच तो ब्रीज अशें चड लोकांचें फिलींग आहा आनी इन द बार्गेन खाजन जे काबार जाता तातूंत तूं तांचें पोट मारता सो हांव मागता ते तुका स्पेसिफीक क्वेश्चन असो आहा की तुवें इम्पॅक्ट स्टडी केल्या काय म्हणून अलायनमेंटाची विजावी फ्लडिंग लँडस्लायड्स एंड अनकल्टिवेबल लँड्स स्पीकर सर पयल्यान पयलीं तेणी जो तेंचो म्हणजे थंयसर एग्रीकल्चर आनी पिसिकल्चर दोनूय जाता आमी तांकां 3 वर्सां ब्रीज करता आसतना म्हाका खबर आहा की थंयसरलो बाकीचोय बी जो आहा पळय न्ही तांचेर परिणाम जातलो तांकां आमी लँड एक्वायर करून लँडाचे पयशे दितलेच बट ताच्याच बरोबर सायडींतले सगळे जे लोक आसा तांच्या एग्रीकल्चराचेर आनी पिसिकल्चराचेर ते नुस्तेंय पोसतात
तांचेर इम्पॅक्ट जातलो ते तांकां कॉम्पेन्सेशन काम चालू आसतना 3 वर्सांचे दिवपाचें आमी प्रॉमीस केलां. 3 वर्सांचे ताजे फुडें कितें करपाचें? ना हांव हें तुका कित्याक सांगता हें तुका तितक्या लँड एक्वायजिशनचे पयशे 100% दितले बट बाकीचो इफेक्ट जो आहा पळय न्ही तो ते काम करता आसतना तांकां एक वेळ करूंक मेळचें ना म्हणून 3 वर्सांचें म्हटलां हांवें. मागीर सगळें डिसील्ड केलें बाकीचें केलें करनात ते डिसील्ड करना हें तुवें म्हणलां. ना, तुवेंच पयलींच उत्तर दितना फर्स्ट सप्लिमेंटरी तुवें कितें म्हणलें की ते मागीर जायना आनी तें उरता म्हणटा अशें. नाही इट इज ट्रू उरता म्हणूंक ना हांवें मागीर एग्रीकल्चर करपाक impossible जाता. इट इज डिफिकल्ट जाता हय. म्हणून ते सगळें परत डिसील्ड करून दिवपाची जबाबदारी म्हजें डिपार्टमेंट घेता. ओके स्पीकर सर नॅशनल हायवे जेन्ना 100 किलोमिटर्स बांदता तेन्ना तेजो एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी जो आसा पळय न्ही हो पर्टिक्युलर स्ट्रेचाचो करता आनी हेजोय स्टडी जो आसा पळय न्ही ते करतले. आनी हो रस्तो जो बांदता पळय न्ही इट इज नॉट ओन्ली फॉर द कोळसो व्हरपाक हो कोळसो व्हरपाक नॉट ओन्ली म्हळ्यार कोळसो आहा मेन असो. आयक आतां हो प्रॉब्लेम जाता स्पीकर सर. Speaker sir. जें कितें करता ते तुमी कोळशा खातीर करता अशें जाता. स्पीकर सर हो सदांच बसून घ्या. साश्टीकारांची Complete हे करपाक करपा द्या. खातीर तो दाखयता आसतना म्हणजे आपुणूच साश्टीकारांचो साश्टीकार म्हाका निवडून दितात. हांव साश्टीकारांचे करतलो आनी कोणाचे करतलो? विजय शिरसाट. साश्टीकारांचे करतलो. सदांच जो आसा पळय न्ही मुख्यमंत्री कंप्लीट करपाक दियात. स्पीकर सर तो सगळे व्हरतात आणि कोळशाक लिंक करतात. वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट इट इज एन फार्मास्युटिकल हब. आमी प्राऊडली सांगता की पुराय वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीत म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी जितक्यो आसा पळय न्ही आतां वयल्यान थंयसर आनी R&D करपा खातीरूय बी म्हणजे इन फार्मा सेक्टर R&D करपाकूय आमी अलाव करता. नवीन नवीन कंपनी फार्माच्यो आनीकूय बी वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीत येता त्या खातीर हो रस्तो जो आसा पळय न्ही हो तितकेच दृश्टीन इम्पॉर्टंट आसा आमकां म्हणजे तो एज अ इंडस्ट्रियल कॉरिडोर हांव म्हणटालो की ते इन फ्युचर त्या खातीर हो रस्तो करप गरजेचो आसा. म्हणून तेणी जें सांगलें पळय न्ही कॉम्पेन्सेशन तांकां दिवपाक जाय ते 100% कॉम्पेन्सेशन आमी दिता. तेजो EIA स्टडी केला आनी कमीत कमी इम्पॅक्ट खाजन लँडाचेर कसो जातलो हाजो विचार जो आहा तो आमचो सरकार करता. शेवटचो प्रश्न विचारा तुम्ही लास्ट क्वेश्चन. स्पीकर सर हांवें कांय सारको 1 2 3 दोन झाले तिसरो करता. 1 आनी 2 झाले. तिसरो प्रश्न सामकें आनी चड ना ताका तें. स्पीकर सर लिंक रोड जो जालो लिंक रोड जो तुवें वेर्ना इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल हब तूं बोरये टच जावपाक जो लिंक रोड केलो तो लिंक रोड लोटलेचो दोंगर डिस्टेबिलायज जालो हें तुका खबर आहा? हें खबर आहा तुका? त्या रस्त्यांतल्यान वयता हय तूं वता म्हणजे साश्टीन बरो भोंवता तूं ह्या दिसांनी मागीर बरें आहा व्हेरी गुड. सो स्पीकर सर तुका पर्सनल एक्सपिरियन्स आहा की लोटलेचो दोंगर जो आहा तो डिस्टेबिलायज जाला आफ्टर दॅट रोड हॅज बीन कन्स्ट्रक्टेड. परहॅप्स एट दॅट टायम एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी सारकी जावंक नासतली कित्याक असोच धरून तो कापला आनी खूब कडेन ह्यो लँडस्लायड जाता. एक पावस खूब जाला ताजे खातीर जाता आसतल्यो. हांव तुका एक स्पेसिफीक विचारता. येस तुमचो एनवायरमेंट मिनिस्टर जो आहा तो तुमचो लोकल MLA आनी ताणें एफर्ट घेतिल्लो आहा बाब नितीन गडकरीक मेळपाक शेतकऱ्यांक व्हरून तांचे बऱ्यान बसपाक आनी तो एक स्ट्रेस करीत आहा की कोणाचें घर थंय मोडना म्हण. स्पीकर सर हे घराचो इशू ना इशू आहा खाजन जमनीचो. पयलो क्वेश्चन जर तुका हांवें विचारलो तो तुवें सारको बरो भशेन रोहन खंवट्यान काल कॅट केला ते भशेन तुवें कॅट केलो. कितें इशू की CRZ नोटिफिकेशन तुका खाजन जमनीन कन्स्ट्रक्शन करूंक अलाव करता काय म्हणून तें तुवें उत्तर दिवंक ना. तें बरें तुवें टक करून मारली सायड. आतां हो सायड जी मारल्या तुवें त्या हातून तुका हांव आतां विचारता हें जातकर तूं थंयचे शेतकऱ्यां बरोबर तूं नॉट MLA मिनिस्टर तूं वचून ते बोरयेचे आनी लोटलेचे शेतकऱ्यां बरोबर बसपाक तयार आहा की बाबा कित्याक म्हाका सारांश जो कळटा ऑनरेबल मिनिस्टर फॉर एनवायरमेंट सांगता ते भशेन ब्रीज जातलोच. आतां कोणाची जमीन वचपाची म्हजी काय तुजी हो इशू म्हण हो सारांश तो घेता. हें म्हजी काय तुजी आनी तातूंत सगळ्यान बेस्ट अलायनमेंट खंयचो हें उलोवपाक तूं वचपाक तयार आहा आनी ते शेतकऱ्यांक आनी लोटलेच्या लोकांक मेळपाक तयार आहा कित्याक तूं लोटले ह्या दिसांनी भोंवता म्हणटा तुवें वचूंकूय जाता आनी तांकां मेळूंकूय जाता. हें तूं तयार आहा काय म्हणटा हांव करपाक? स्पीकर सर आमी GCZMAचे एप्रुवल जे आहा ह्या प्रोजेक्टा खातीर ते इन प्रोसेस आसा तुवें म्हटल्या त्या प्रमाणे हय इन प्रोसेस आसा ताजे एप्रुवल आमी घेतले. ओके दुसरी गजाल तेणी लोटलेंतले जे शेतकरी आहा पळय न्ही पयर मिनिस्टर गडकरीक मेळपाक आयिल्ले तेन्ना तितक्या जाणांक हांवूय पर्सनली मेळ्ळा त्या मिटिंगेक आमी दोगूय जाण म्हणजे मिनिस्टर आनी हांव आसलो आनी परत त्या शेतकऱ्यांक मेळपाची म्हाजी तयारी आसा. हांव गोंयांतल्या कोणायकू ज्या ज्या विशयाचेर जाय पळय न्ही ताका प्रत्येक फावटी मेळटा आनी त्या खातीर तेंचे जर इश्यूज आसत जाल्यार हांव पर्सनली इंटरव्हीन करता आनी रिजॉल्व करता. ना कित्याक हें म्हाका स्पीकर सर
अक्रॉस पॉलिटिकल लायन्स हें कितें फकत ताजेर फार मारपाचो न्ही. ब्रीज जावंक जाय, ब्रीज जातना लोकांकूय कमी त्रास जावंक जाय आनी ते करपाक तो जर मेळटा जाल्यार तांकां सगळ्यांक आयडिया एक कडेन. हांव म्हणना की तुजो मंत्री करना म्हणना, ही इज ऑल्सो डुईंग इट, इज अ लोकल MLA, इज रिस्पॉन्सिबल इनफ, बट मे बी यू कॅन स्पीक टू देम स्ट्रेट अवे. गोवा फॉरवर्ड बीन सीट घेयना मरे तो. फॉरवर्डाचो सीट असो घेनात आमी. फॉरवर्डाचो अशें करून अनावन्स करून घेनात. तो अनावन्स करनासतना घेता. तुमचे आमी कशे उडयल्या ते पळय मरे पयलीं. शिवोले सालिगांव अनावन्स करून उडोवना. अशें सर हे फावटी पाकीट मारला ते इंडिया ब्लॉकचे वेगळे कितें तरी चल्ला.